कम ऑन, आय हॅव अ बिग अनाउन्समेंट टू मेक. या सगळे या इकडे. कान नाक डोळे उघडे ठेवून नीट ऐका मी काय म्हणतोय ते. इंडियात आल्यापासून मी ज्या गोष्टीच्या डेस्परेटली शोधात होतो ना, ती आज मला मिळाली. एक आयडियल पार्टनर मिळणं खूप डिफिकल्ट असतं, पण आय एम लकी. आय एम द लकीएस्ट मॅन इन द वर्ल्ड, कारण आज मला मिस वेरोनिका डिसूजा मिळाली. आतापासून मिस वेरोनिका डिसूजा माझी आहे. माझी म्हणजे माझी सेक्रेटरी, माझी पर्सनल सेक्रेटरी म्हणून तिची निवड झाली आहे. अँड प्लीज गिव्ह हर अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज. आता या जॉबच्या पोस्टसाठी जे कोणी आलेत ते प्लीज गेट आउट. मला तुमची गरज नाही. कम ऑन. मला फक्त हिची गरज आहे, आणि हिला माझी म्हणजे जॉबची. रिसेप्शनिस्ट, HR शी बोलून हिचे डॉक्युमेंटच्या फॉर्मॅलिटीज सगळ्या कंप्लीट करून घ्या. आणि हिला चर्चमध्ये जायचंय, तर प्लीज AC कॅब करून तिच्याबरोबर जा. आणि तो नवस फेडून झाला की तिला लगेच परत घेऊन या. चला लागा कामाला. ओके. एक्सक्यूज मी, परत तुझ्याशिवाय मी कसा जगू? आय मीन बघू, या कंपनीचा तामझाम कसा बघू? मला तू हवी आहेस. मॉन्टी सर, जोशी तुम्ही राईट टाइम राईट ठिकाणी कधीच नसता. नाही, मगाशी मी एवढी अनाउन्समेंट केली तर काहीतरी टाइमपास करत असाल तुम्ही. नाही सर. बट एनिवेज, मला आता तुमची गरज नाहीये, कारण माझ्या रॉंग आणि राईट टाइमसाठी मला माझी पर्सनल सेक्रेटरी मिळाली. अरे वा, कोण आहे कोणती भाग्यवान मुलगी? ठीक आहे, मिस वेरोनिका डिसूजा. ती मेकअप वाली मुलगी. हो, मेकअप वाली मुलगी काय म्हणताय? ती माझी पर्सनल सेक्रेटरी आहे. प्लीज बी रिस्पेक्टफुल. नाही, बरोबर आहे सर, पण मगाशी ही सतत मेकअप करत होती तिकडे. सगळ्या मुली सतत मेकअपच करत असतात. पण त्यांनी मला अजून त्यांचा चेहरा दाखवलेला नाहीये ना. तुम्हाला कशाला त्यांचा चेहरा बघायचा आहे? नाही, तुमचा काय संबंध आहे? नाही सर, म्हणजे आधी संबंध नव्हता, पण आता आहे ना. आता आम्ही कलिग झालो आहोत ना. म्हणजे कसं आहे, तुमच्यापर्यंत पोहोचायला मला आता यांच्या थ्रू यावं लागेल. म्हणजे यांच्याशी मला बोलावं लागेल, यांची ओळख व्हायला पाहिजे ना आमची. आता दिली ना करून मिस वेरोनिका डिसूजा. नाही, पण मला यांचा चेहरा बघायचा. मला यांचा चेहरा बघायचा आहे. एक मिनिट. ओ सर, मध्ये नका ना येऊ प्लीज. जोशी, तुमचं एज काय? एखाद्या मुलीचा चेहरा बघायला एवढे डेस्परेट आहात तुम्ही? मला संशय आहे, या मुलीत काहीतरी गडबड आहे. तिची काय गडबड आहे ना ती मी बघून घे. तर पण निघा सांगितलं ना. चला. आणि तू एकदा त्यांना तुझा चेहरा दाखवला असतं तर काय झालं असतं? मला नाही दाखवायचा त्या ओल्ड मॅनला माझा चेहरा. ऍक्च्युली त्याची नजर आहे ना, ती फार वाईट आहे. इट्स व्हेरी व्हेरी बॅड. आय गेस यू शुड फायर हिम. आणि इव्हन त्या मल्होत्राला सुद्धा, त्याच्याबद्दल सुद्धा खूप वाईट बॅड थिंग्स ऐकल्यात मी बाहेरून. आय गेस यू शुड फायर बोथ ऑफ देम. म्हणजे मग मला सुद्धा इथे फ्री बर्ड सारखं वावरता येईल ना. सिरियसली? या टोटली. नाही, आत्ताच त्यांचं टर्मिनेशन लेटर बनवून टाक. दॅट्स ग्रेट. ओके, सी यू टुमॉरो. टुमॉरो नाही, टुडे. तू परत जाऊन येणार आहेस ना? बट मी उद्या येते ना, आणखीन जास्त बोल्ड अटायर मध्ये. आणि एनिवे उद्या मल्होत्रा आणि जोशी सुद्धा आउट झालेले असतील ना. पण त्यांचं टर्मिनेशन लेटर बनवायला तुला आता यावंच लागेल ना. कम ऑन, टर्मिनेशन लेटर तर काय कोणीही बनवू शकतं. मग तूच बनव. आधी लेटर बनव, मग माझ्यासाठी कॉफी बनव, मग माझी इव्हनिंग, माझी नाईट ब्युटिफुल बनव. यू नॉटी बॉय. मी परत येते ना, पण आता मला जाऊ दे, नाहीतर गॉड तुझ्यावर चिडेल आणि मग तुला या कंपनीमधनं काढून टाकल. तू गॉड बीड काय मी मानत नाही. या कंपनीचा गॉड मीच आहे. मला चिडायला लावू नकोस. सर, वेरोनिका मॅमची कॅब आली आहे.
मी नवस पडून आलेच. हाय. प्लीज सर, प्लीज लवकर बाहेर या. सिक्युरिटी, सिक्युरिटी. आता काय झाले जोशी? सर, मी म्हटलं नव्हतं तुम्हाला या मुलीमध्ये काहीतरी गडबड आहे. म्हणजे ही व्हेरोनिका डिसोजा नाहीये सर. मग ही आहे आदित्य कश्यपची बायको आणि ब्रह्मेंची सून सई. विश्वासघात, धोका, फरेब, सेक्रेटरी डिसूजा. मी सगळ्याचा हिशोब चोख ठेवतो बाकायदा. आता मी तुला सोडणार नाहीये. हॅलो, ये ब्रह्मे, लय किडे आहेत काय तुमच्या अंगात? कोण बोलतोय? तुझा बाप बोलतोय. शक्यच नाही. एक तर माझे वडील अशा भाषेत बोलत नाहीत आणि आता ते त्यांच्या रूम मध्ये शांतपणे झोपलेले आहेत. अरे तुम्हाला सगळ्यांना झोपावला असता मी त्या दिवशी, पण गेम पलटला आणि मला मांडवली करावी लागली. पण जर का मांडवली झाली होती तर आता परत कशाला किडे केले तुम्ही लोकांनी? तुम्ही काय बोलताय, कशाबद्दल बोलताय, मला काही कळत नाहीये. येडा बनून पेडा खाऊ नको ब्रह्मे. सुनेला आदित्य देसाईची सेक्रेटरी म्हणून आपल्या कंपनीत पाठवायचा असा प्लॅन आखला होता ना तुम्ही सगळ्यांनी. हा काय फेल झाला तुमचा प्लॅन, फेल झाली तुमची सून. आणि म्हणून मी तिला आता माझ्या समोर संगीत खुर्ची खेळायला बसवलाय. सई कुठे आहे? सई सई ते माझ्या ताब्यात आहे, माझ्या कब्जामध्ये आहे आणि तिला मी सोडणार नाहीये. अरे मेकअप करून आली होती ना आम्हाला शेंड्या लावायला. आता असा परमनंट मेकअप करून घरी पाठवतो का जगाला तोंड नाही दाखवू शकणार. हे जेडी, वाटेल त्या धमक्या देऊ नकोस. हे धमकी नाही रे, डील आहे समज, डील आहे. कसलं डील? अरे तुम्ही त्या आदित्य देसाईंनी कंपनीवर एवढे दावे दाखल केले आहेत, एवढ्या केसेस टाकल्या आहेत का आमचे सगळे फंड अडकले आहेत. तेव्हा आता तुमची लाडकी सून तुम्हाला घरी कमिंग सून यायला हवी असेल ना तर सगळे दावे, सगळ्या केसेस मागे घ्या. चाल फोन ठेवतो. तुझी सून आता माझ्या टॉर्चरची वाट बघते. हॅलो हॅलो. अरे 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 कुणी बांधून ठेवला माझ्या सईला? सोडवू सई तुला? सोडवू सोडवू लबाड. नाही 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 असा सोडणार नाही मी. लय बोललीस तू, काय वाटेल ते बोललेस, हात पण उचलला. त्या सगळ्याचा बाकायदा हिशोब करणार मी. पण मी कायच नाही करणार. त्या काय करायचं ते मॉन्टी करणार. मी इथे बसणार आणि मॉन्टी तुझी इज्जत लुटणार. या बाबा मॉन्टी ये. आय 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 आय. मॉन्टी सर, चांगली सरळ करा या मुलीला. हिने मलाही जाम त्रास दिलाय. सळो की पळो करून सोडलंय मला, पाण उतारा केलाय माझा. हो पण असंही काही करू नका की जे पाहिल्यामुळे मला रात्री झोप लागणार नाही. जोशी, तुम्ही ना फट्टू आहात. जी माणसं आपल्याला मेंटली टॉर्चर करतात ना त्यांना फिजिकली टॉर्चर करायला जास्त मजा येते. आणि त्याने झोप उडत नाही, पीसफुल झोप लागते. काय करतोय ये? तर म्हणतो तुम्ही पण जॉईन व्हा. खरंच? व्हाय नॉट? लबाड. खरंच म्हणतो, खरंच लबाड. लबाड आहे नाही. अरे पण मीही काय करायचं? मी तिच्या ओठान. अरे ये
अरे बुफे लावलाय तुमच्या समोर, जेवण थंड होत आहे आणि तुम्ही काय चर्चा करत बसता? चमच्याने जेवायचा का काट्याने जेवायचा? अरे जेवायचा तसा जेवा रे. आजची पार्टी तुम्हाला माझ्याकडून. जीप जाम सुरू चालते ना तुझी, हा? आज चांगलीच पिरगळून टाकतो. माझी सेक्रेटरी म्हणून काहीही करायला तयार होतीस ना, मग आता काहीही करायला लावतो तुला. वाचवा, वरड वरड, आणखी जोराने वरड. अरे आमचा माणूस आहे तो, तुला वाचवणार का आमचा ऐकणार तो? बस काय रे दलिंदर, कशाला आला रे कबाब में हड्डी? सर, प्रेस कॉन्फरन्स साठी माणसं आली आहेत. चांगला मूड झाला होता माझा. नाही पण हेही महत्वाचंच आहे. काय आहे हा इंटरव्हल आहे असा समज. इंटरव्हल नंतरच पिक्चर मध्ये खरी मजा येते. आम्ही जाऊन येतो. तोपर्यंत तू कोणाची आठवण काढायची? आई बाप, तुझे सासरे बिसरे, नवरा, कोणाची आठवण काढायची? आठवण काढून ठेव, कारण एकदा आम्ही परत आलो का मग तुला टाइम नाही भेटणार. चला चला चला, आपण जाऊन येऊ, इंटरव्ह्यू देऊ. चला. सत्यानाश केलाय, सगळा सत्यानाश केलाय. अरे हे असले उद्योग करायच्या आधी आम्हाला विश्वासात तरी घेत ना. अरे जेडीच्या तावडीत सापडणं म्हणजे काय तुला माहिती आहे ना? तो कुठल्या थराला जाऊ शकतो याची प्रात्यक्षिक आपण किती वेळा बघितली आहे, आणि तरी सुद्धा तुम्ही लोकांनी हा प्लॅन केलात. अरे आपण नाही का वेषांतर करून गेलो, तसं काहीतरी करावं असं वाटलं असेल त्यांना, हो ना? हे पिंट्या, आपली गोष्ट वेगळी आहे. आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर काही फरक पडत नाही. तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर आम्हाला फरक पडतो मामा. हे तू चुप बस. मी तुझ्या बाजूने बोलतोय म्हणजे मला तुझं सगळं पटतं असं काही नाहीये. ती सई जेव्हा घराबाहेर गेली ना तेव्हा बोलायला पाहिजे होतं, तेव्हा का नाही तोंड उघडलं? हे असले वेडच्या स्टंट सहीच करू शकते. अरे पण तुला तिला समजवता येत नाही, तिला अडवता येत नाही. तू तिच्या बरोबर जायचंस ना. आता हे किती महागात पडेल याची कल्पना आहे तुला? आता सईला सुखरूप घरी आणायचं असेल ना तर आपल्याला जेडी, खोटा आदित्य देसाई आणि कंपनीवर जेवढे म्हणून दावे केलेत ना ते सगळे मागे घ्यावे लागतील. झालं म्हणजे कंपनी कायमची हातातनं गेली आपल्या. जाऊ दे, गेली तर जाऊ दे. सईचा जीव महत्वाचा आहे. अगदी लागलं तर त्याला आपला जीव देऊ मागितलं तर त्यांनी, पण सईला परत आण. चला रे. तुम्ही नको, मी जातो. आदित्य आता तू. नाही मामा, ही चूक आम्ही केली आहे ती निस्तरली मीच पाहिजे. आणि मुळात आता जर तुम्ही त्या जेडी समोर गेलात, त्याच्या तावडीत सापडलात तर काय होईल याचा विचारही करवत नाही. सईला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी माझी होती. तिला घरी परत आणण्याचं कर्तव्यही माझंच आहे आणि ते मी पार पाडेनच. चांगलं बोललो ना मी? चांगला झाला ना इंटरव्ह्यू? म्हणजे काय? अरे कॅमेरा ऑन झाल्यावर तुला काय सांगायलाच लागत नाही, एकदम तयार काम करतोस तू. पण आता आपल्याला वेगळा सीन शूट करायचा आहे. त्या ब्रह्मेच्या सुनेबरोबरचा सीन शूट करायचा आहे. तिथे एकदम नॅचरल परफॉर्मन्स देणार आहे मी पप्पा. पप्पा सॉरी मिस्टर जेडी. आम्ही किती वेळा सांगितलं पप्पा पप्पा बोल. पप्पा सॉरी पप्पा पप्पा. पप्पा. सॉरी पप्पा. तुम्ही वहिनी ना शोधताय ना? वहिनी कुठे आहेत ते मला माहिती आहे, मी घेऊन जातो तुम्हाला. पण तिकडून लवकर सटका. त्या जेडीच्या तावडीत जर तुम्ही सापडलात ना तर काय खरं नाही. चला लवकर चला, या.
आदित्य, I love you. सई I love you. बट आय डोंट. माझं अजिबात प्रेम नाहीये तुझ्यावर. आणि तुझ्या हे फालतू प्लॅन्सवर तर अजिबात नाही. मी तुला म्हणलो होतो तुला खूप रिस्की आहे, नको जाऊस. मग का नाही ऐकलंस माझं? मला माझ्या आधीला हारताना पाहायचं नव्हतं. तुला काही झालं असतं तर? तू आहेस ना, मग कसं काय होईल? ती मस्करी करायची वेळ का? तू चल. काही झालं नाही ना? नाही, मी आता होणार. अरे कुठे सोडवतो तिला मी? हाय ते तुम्हाला दोघांना बघून मला अशी खुशी झाली की कधी पण खुदकुशी होईल असा वाटायला लागलाय. पण तुम्ही काळजी नका करू. तुम्हाला ढगात पाठवल्याशिवाय मला काय होणार नाही. पहिला तुम्हाला ढगात पाठवणार, मग माझा बघू काय ते. पण काय जोडी आहे तुमची. हीर रांजा, शिरी फराद, टोणी महिवाल, नंतर कोण आणि कोण असतील तशीच तुमची जोडी आहे. ते पण प्रेमात पडले आणि ढगात गेले, पण ते फेमस झाले. तुम्ही कसे नुसते ढगात जाणार, फेमस पण नाही होणार. तुमची लव्ह स्टोरी अंधारातच संपणार इथे. जे यांना इथेच मारायचं. कोणाला कळलं तर बवाल होईल ना. पेक्षा यांना कुठेतरी बाहेर नेऊन मारूया. अरे बाहेर नेला तर कळेल ना लोकांना. सीसीटीव्हीत जाताना दिसेल ना, मग प्रूफ होईल ना. पण ह्यांच्या बरोबर आपला पण राम नाम सत्य. खरंय. मग त्यापेक्षा हितेच मारला तर काय होईल. हे सीसीटीव्ही मध्ये दिसले असतील ना कंपनीमध्ये येताना. आपण सांगू कंपनीमध्ये आले, इथे गॅस लीक झाला आणि गुदमरून मेले दोघं बिचारे. जीनियस, सिम्पली जीनियस. हे माझ्या कौतुकाचे पूल बांधण्यापेक्षा ह्याला बांधा पहिला. चाल चाल. त्याला बस बस. गुड बाय मिस्टर अँड मिसेस केचप. गुड बाय फॉर एव्हर. What?